न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। माळीवाडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ। आध्यात्मिक विचारातूनच मानवी जीवन सार्थकी लागेल, आमदार संग्राम जगताप। माळीवाडा येथे श्री संत सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त उत्सव समितीच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे भव्य उद्घाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले। माळीवाडा येथील उत्सव समिती गेल्या 20 वर्षांपासून अत्यंत कौतुकास्पद रीतीने या सप्ताहाचे आयोजन करत आहे। या सप्ताहात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची सेवा लाभत असल्याने संपूर्ण परिसरात अत्यंत पवित्र आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे। केवळ धार्मिकच नव्हे तर या सप्ताहाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांमुळे समाजाला एक नवी दिशा मिळत आहे। या सोहळ्याचे उद्घाटन अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडले। या प्रसंगी श्री विशाल गणेश मंदिराचे महंत संगमनाथ महाराज, देवस्थानचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय आगरकर, हरिभक्त परायण विश्वनाथ अण्णा राऊत, उत्सव समितीचे प्रमुख छबुनाना जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, पंडितराव खरपुडे, किशोर डागवाले, अविनाश घुले, दत्ता जाधव, मंगलताई लोखंडे, पुष्पाताई बोरुडे, सुरेखा कदम, हरिभक्तपरायण प्रभाताई भोंग, विष्णू फुलसौंदर, हरिभक्तपरायण बाळकृष्ण महाराज खेसे, जालिंदर महाराज निकम, कैलास खरपुडे, सतीश डागवाले, सुभाष राऊत, बाळासाहेब पुंड, नितीन शेरकर, श्रीकांत रासकर, रमेश बनकर, हर्षल म्हस्के, उदय पटवेकर, संतोष मेहेत्रे, गणेश राऊत, अनिल फुलसौंदर, जालिंदर बोरुडे, विनायक आंबेकर, गणेश कोल्हे, पोपट शिंदे, नाना आरे, मंगलताई लेंडकर यांच्यासह परिसरातील अनेक भाविक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सप्ताहाच्या प्रारंभाने माळीवाडा परिसरात भक्तीचा पूर आला आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। आता फुलसौंदर साहेब बोलले, तात्या बोलले आणि नावेकर तात्याने देखील या कार्यक्रमाचं थोडक्यामध्ये एक वर्ष छबुनाना जाधव असतील, खरपुडे साहेब असतील, त्या लोकांनी पुढाकार घेऊन या सप्त्याची सुरुवात गेल्या 20 वर्षापूर्वी ही सुरुवात केली आणि हळूहळू वर्ष उलटत चालले आणि या सप्त्याचं चांगल्या प्रकारे एक ज्याला आपण आध्यात्मिक विचार झाला म्हणून किंवा महिला या सप्त्यामध्ये जास्तीत जास्त सक्रिय व्हायला लागल्या, सक्रिय सहभाग नोंदवायला लागले। एक सप्ताह सुरू झाल्यानंतर या शेवटच्या दिवसापर्यंत बारकाई लक्ष या कार्यक्रमामध्ये आपल्या ठेवावं लागतं, कुठं काय कमी आहे, कुठं काय अडचण आहे आणि सप्ताह सुरू व्हायच्या अगोदर देखील एक महिनाभर अगोदर सगळी मंडळी तयारी लागतात, नियोजन करायला लागतात आणि स्वतःच्या कुटुंबातला कार्यक्रम असल्याप्रमाणे हे सगळे मंडळी याच्यामध्ये झोकून घेऊन हे काम करत असतात। आणि सप्ताह म्हणजे काय असतं? सप्ताह म्हणजे कुठेतरी एक आध्यात्मिक विचाराची, धर्माच्या विचाराची कुठेतरी दीप प्रज्वलनाच्या माध्यमातून हे प्रज्वलन करून हा सगळा विचार आपल्या समाजाच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम हे सातत्याने सुरू असतं। धर्मग्रंथ जे असतात त्या धर्मग्रंथांमध्ये वेगवेगळे साधू संत काही ना काही विचार मांडत असतात। कोणी पुस्तकाच्या रूपात त्याचं कुठेतरी वेगळ्या भावना व्यक्त करत असतात, पण ज्या वेळेला सप्त्यामध्ये वेगवेगळे महाराज मंडळी असतात ते आपल्या मनोगतामधून कुठेतरी नवीन एक विचारधारा मांडत असतात आणि समाजामध्ये रोज काही ना काही वेगवेगळ्या घटना या सातत्यानं या घडत असतात आणि या घडत असताना साधू संत ज्या वेळेला ही सगळी मंडळी, महाराज मंडळी वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये करत असतात, मग कुठेतरी समाजामध्ये काय चुकतं, समाजामध्ये कसा काळ बदलतो, कशा पद्धतीने आपल्याला नवीन काय करावं लागणार आहे याच्यावर देखील आपल्याला काम करावं लागतं। तसं आपण पाहतो भारत देश ज्यावेळेस स्वतंत्र झाला तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना दिली, घटनेच्या माध्यमातून आजही भारत देश त्या घटनेवर आधारित असणाऱ्या संपूर्ण वास्तव्यावरती, संविधानावरती, आपल्या बाबासाहेबांच्या संविधानावरती आजही प्रत्येक जण त्याची अंमलबजावणी करण्याकरता प्रयत्न। पण काही घटना अशा घडतात की ज्याच्यातनं ती घटना दुरुस्त करावं लागतं, मग त्याच्या कायद्यामध्ये कुठे बदल करावा लागतो आणि मग त्याची मागणी की सर्वसामान्य लोकांपासून तो आवाज होतो आणि दिल्लीच्या पर्यंत तो आवाज पोहोचून त्याच्यामध्ये घटना दुरुस्ती करावं लागतं। तसं देखील समाजामध्ये साधू संतांनी चांगले विचार मांडले। आता अण्णा तुम्ही याच्यामध्ये वारकरी संप्रदायाच्या या संपूर्ण संप्रदायाच्या अध्यक्ष आहेत। आता साधू संतांनी नेहमी सांगितलं की माणसाची माणसाप्रमाणे वागा, तर फुलसौंदर साहेबांनी सांगितलं की आता साधू संतांनी जेव्हा जे होऊन गेले त्यांनी माणसात जेवलं, हे आपल्या देखील विचार आम्हाला चांगले वाटतात, पण ज्या वेळेला काही वेगवेगळ्या आव्हानं समोर उभं राहतात तर आपल्याला देखील कुठेतरी त्या आव्हानाला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून या आव्हानाला तोंड देण्याकरता आज पिढ्या कशा विचाराच्या घडल्या पाहिजे आणि त्या पिढ्या घडण्याचं काम पूर्ण होत असेल तर अशा सप्त्यांच्या माध्यमातूनच पिढ्या घडण्याकरता हा पुढा घडत असतो। म्हणून आज कुठेतरी दोघांनी मिळून खरपुडे साहेब असतील किंवा छबुनाना असतील या दोघांनी देखील पुढच्या पिढीचा विचार केला
इथं तुमच्यामध्ये सगळे आम्ही पाहतो सायंकाळच्या वेळेला सप्ताची सुरुवात होती, प्रवचन चालू असतं, कीर्तन चालू असतं. याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं तर जास्त सहभाग हा महिलांचा आणि महिलांच्या माध्यमातून कुठे कुठल्याही कुटुंबाचं पुढं पिढी ज्या घडत असते तर ती महिलांच्या हाती पिढी असते. ती काय संस्कार आहे, ती पिढी कशी घडवायची आणि ती महिला प्रामाणिकपणे कुठेतरी त्या कुटुंबाला योगदान देत असते, आपल्या पुढच्या पिढ्या देत असते. कारण की हा कुटुंबाचा एखादा नवीन आलेला मूल जन्माला तसं कुठल्या एखाद्या परदेशात जन्माला तर तिथलची भाषा बोलतो, त्या आईची भाषा शिकत. एखाद्या राज्यामध्ये जन्माला तर हिंदी भाषा असतात, हिंदी भाषा शिकते, वेगळी भाषा वेगळी भाषा. आपल्याकडे मात्र ज्यावेळेस एखादा मूल जन्मायचं आपल्या सगळ्या मातृभाषा ज्या महिला मराठी बोलतात आणि त्या माध्यमातून तिच्या मुखातले मराठी भाषेचे शब्द हे त्या मुलाच्या तोंडामध्ये येत असतात. म्हणून हे सगळे विचार त्या महिलांच्या माध्यमातून जेव्हा येतात तर ती पिढ्या घडत असतात. म्हणून या सगळ्या महिलांना कुठंतरी ह्या धर्माच्या बाबतीमध्ये नवीन नवीन विचार आचार हे पोचवण्याकरता आपल्या पिढ्या कुठेतरी सक्षम असणं गरजेचं असतं. आणि म्हणून कुठेतरी आज समाजामध्ये अनेक पुढच्या पिढ्या ज्यावेळेस येत आहेत तर त्यांच्या माध्यमातून देखील अशाच पद्धतीचं कुठेतरी चांगले विचारधारा घेऊन हे पिढ्या पुढे कुठेतरी घडल्या पाहिजे. त्याच्याकरता सप्ताचे नियोजन केलं. चौथा महाराजांच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी आपण सांगितलं की एक महाराजांचा जन्म, चौथा महाराजांचा जन्म शेतकरी कुटुंबामध्ये 12व्या शतकामध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते पांडुरंगाचे भक्त होते. जसं मी अनेक वेळा वाऱ्या आता पार पाडल्या, आपण वाऱ्या शिकण्यात आपण सगळेजण लोक गेलो, तुम्ही गेले होते, बरेच लोक या ठिकाणी गेले होते वाऱ्याला. आता पुढच्या वर्षी आमचं ठरलंय डागवडे साहेबांचं, पुसलकर साहेबांचं आमचं आम्ही जातेचं ते पुढच्या वर्षी दिंडीमध्ये जायचं. बोलणं झालं रात्रीच्या उशीर झाला आमचं, पण ते काय नाही जरा विरोधाचा भाग जाऊ द्या. पण कुठंतरी हे सगळं पुढे जात असताना संत सावता महाराज देखील हे निश्चित पांडुरंगाचे एक वेगळे भक्त होते आणि ते सुद्धा पंढरपूरची वारी हे पायी करत होते. मग अशा वाऱ्यांची संस्कृती, वाऱ्यांची परंपरा ही आज नाही, जसं आम्ही अनेक वेळा सांगतो अनादी काळापासून सुरू आहे. ते कोणाला माहिती नाही, तरी बसून चालतो. पण हजारो वर्षापासून सुरू आहे. आपल्या हिंदू धर्माचा देखील बाकीच्या धर्माचा तुम्ही अभ्यास केला तर पुन्हा तुम्ही धर्म स्थापन केले. म्हणजे आपला हिंदू धर्म, ज्या धर्मामध्ये आपण सगळं भाग्यवान आलो की आपण जन्माला आलो, या धर्माचा कोणी संस्थापक नाही. बाकी धर्माचं तुम्ही जर पाहिलं तर सगळ्याचा संस्थापक त्याची जयंती साजरी करतात. आता आपल्याला काय हा कार्यक्रम तो नाही ठेवून आणा नाही म्हणते काय म्हणते काय बोलले, पण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपला धर्म हा अनादी काळापासून चालत आहे. जसं तात्यांनी सांगितलं, पुसलकर साहेबांनी सांगितलं की हा कायम तुमचा सत्ता सुद्धा हा पिढ्या पिढ्या, कारण तुम्ही आता विचार मांडलाय मावळा परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये आणि असाच सत्ता तुम्ही जो विचार मांडलाय तर हा विचार तुमच्या पुढच्या पिढ्या आपल्या बाकीच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असंच पुढं काळ बदलत जाईल, माणसं बदलत जातील. पण हा सप्ताह त्याच नावानं, त्याच विचारानं आणि त्याच ताकदीने दरवर्षी पार पडला पाहिजे याची जबाबदारी आपल्या सर्वांची सामूहिक या ठिकाणी राहणार आहे. त्यामुळं आज चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम होतोय, पार पडतोय. कुठेतरी सगळ्या लोकांच्या याच्यामध्ये योगदान आहे. आपण सर्वांनी विशेषतः आमच्या महिला भगिनींनी आणि पुढच्या पिढ्यांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवा, या सप्त्याची उंची वाढवली आणि इथून या सभामंडपातून, या धर्ममंडपातून आपले चांगले विचार अहिल्यानगरच्या भूमीमध्ये धर्माचे विचार आणि धर्माच्या माध्यमातून मिळणारे संस्कार हे आपण कुठेतरी प्रत्येक व्यक्तीने अंमलात आणण्याचं काम करावं, एवढीच या कार्यक्रमानंतर भावना व्यक्त करतो. या सप्त्याला मनापासून हार्दिक अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचा घेतो. धन्यवाद. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.